राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलाय। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता रांगा लागलेल्या आहेत। दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये वेगळाच प्रकार बघायला मिळाला। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली। आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध ठिकाणी रोखलं जात आहे असा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला। उज्ज्वला थिटे यांना अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाचं तिकीट दिल्यानंतर त्या मागील काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना उमेदवारी भरू नये याकरता निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता भाजप नेते राजन पाटील प्रयत्न करतायत असा आरोप थिटे यांनी केलाय। अर्ज भरण्याकरता जाताना रस्त्यावर राजन पाटील यांनी जागोजागी लोकांना उभं केलेलं आहे असा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे भीती वाटते असं थिटे यांनी म्हटलंय। याकरता त्यांनी पोलीस संरक्षण देखील मागितलं होतं। अखेर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। पोलीस संरक्षणामध्ये उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता त्या पोहोचल्या आहेत। उज्ज्वला थिटे यांना थोडीशी भीती वाटतेय। राजन पाटील यांची माणसं त्यांच्यावर नजर ठेवून आहेत, त्यामुळे त्यांनी पोलीस संरक्षण मागितलं होतं। उज्ज्वला महादेव थिटे मी मोहोळमधील अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, देवेंद्र उपाध्याय साहेब, आज शरद पवार चंद्रजी साहेब, सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे। तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले। मला अधिकार आहे का नाही ती जनता ठरवेल ना, बिनविरोध करायची का नाही। अर्ज सुद्धा भरू दिलेत। यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत, हिवऱ्याच्या कॉर्नरला, देवळीच्या कॉर्नरला, आणि पोलीस प्रशासन काय करताय? 8 दिवस झाले ह्यांना प्रोटेक्शन मागते मी। गृहमंत्री साहेब, इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला अधिकार दिले। सगळे आज मायबाप जनतेला, भारतातल्या लोकांनी बघावं कसा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते। प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावलं, 7 8 गाड्या माझ्या मागे लावलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन मला अजिबात देत नाही प्रोटेक्शन। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांच्याशी आपण बोलूया। प्रीतम, उज्ज्वला थिटे यांनी जो काही आरोप केलेला आहे गंभीर आरोप आहे आणि व्हिडिओमध्ये जर जी काही माणसं दिसतात ती खरोखर राजन पाटील यांनी त्यांच्यावर नजर ठेवण्याकरता ठेवलेली असेल तर ही खूपच मोठी बातमी आहे, गंभीर बातमी आहे, काय सांगाल? नक्कीच स्वर्णा, पाहतोय की आपण मोहोळ तालुक्यातील अनगर जी नगरपंचायत आहे, पूर्वी नगर ग्रामपंचायत होती आणि गेले अनेक वर्ष राजन पाटील यांचं एकहाती वर्चस्व या ग्रामपंचायतीवर होतं। मात्र गेल्या महिनाभरापासून आपण पाहतोय की नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक असणार आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा राजन पाटील आणि त्यांचे समर्थक आहे त्यांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पद्धतीने आपण पाहतोय की नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या ज्या सूनबाई आहेत प्राजक्ता पाटील यांनी आता उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केलेला आहे। मात्र सध्या त्यांच्या विरोधात आता उमेश पाटील हे जिल्हा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे, त्यांच्याकडून आता उज्ज्वला थिटे, जे आपण पाहतोय की गेल्या विधानसभा निवडणुकीतही उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील, यशवंत माने यांचा संघर्ष आपण पाहिलेला आहे। मात्र आता त्याच पद्धतीने जो संघर्ष आहे, जो राजकीय संघर्ष आहे, आता तो तीव्र होताना दिसत आहे। कारण उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी मिळाल्यापासून त्यांनी एकतर अनगर येथे फॉर्म भरण्यासाठी जाताना असताना मोहोळ जे पोलीस ठाणे आहे त्या पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी आपल्याला पोलीस प्रोटेक्शन मिळावं अशी मागणी केली होती। बरोबर, आणि ते पोलीस प्रोटेक्शन आता त्यांना मिळालेलं आहे, त्यामुळे त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता गेलेले आहेत।